नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला मराठी कार्यात्मक व्याकरणाचा भाग चालू आहे आणि आजचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वृत्त हे प्रकरण आपलं गेल्या म्हणजे त्या दिवशी पण आपण पाहिलं, कालच्या तासिकेत पाहिलं आणि आजही आपण पाहणार आहोत। आज आपण महत्त्वाचं काय पाहणार आहोत? वृत्तांचे आपल्याला प्रकार बघायचे। आपल्याला वृत्तांचे प्रकार 3 मी सांगितले, त्यामध्ये 3 महत्त्वाचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत। एक अक्षरगण वृत्त, 2 मात्रा वृत्त किंवा त्याला जाती वृत्त असे म्हणतात आणि 3 अक्षरछंद। तर आपल्याला फक्त अक्षर गणवृत्तच आहे। अक्षर गणवृत्ताचे 15 प्रकार आहेत, जाती वृत्ताचे किंवा मात्रा वृत्ताचे 16 प्रकार आहेत आणि अक्षर छंदामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत। आपल्याला एवढे प्रकार बघायचे नाही, आपल्याला अक्षर गणवृत्ताचे फक्त 3च प्रकार बघायचे आणि 3ही प्रकारांचे आपण इथं बघणार आहोत। त्या एक 3 प्रकार आहेत, एक प्रकार बघणार आहोत। त्यातले मग त्यांचे गण कसे पडतात, यती कितव्या अक्षरावर असते, प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर असतात, तर हा आपण लक्षात ठेवण्याचा भाग आहे। आणि म्हणून पहिल्यांदा अक्षर गणवृत्त म्हणजे काय हे समजून घेऊ, मग आपण तिकडे जाऊ। बघा, अक्षर गणवृत्त मी पुन्हा सांगतो की अक्षर गणवृत्तामध्ये काय असतं की अक्षर गणवृत्तामध्ये प्रत्येक कवितेच्या चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखीच असते। अक्षर गणवृत्त कोणाला म्हणतात? तर कवितेच्या प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखी, त्यांचा लघुगुरुक्रम सारखा। बघा, म्हणजे प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी असते, अक्षरांची संख्या सारखी आहे आणि लघुगुरुक्रम सारखा आहे। त्या रचनेला अक्षर गणवृत्त असे म्हणतात। त्या रचनेला काय म्हणतात? अक्षर गणवृत्त म्हणतात। अक्षर अक्षर गणवृत्त म्हणजे काय हे कळलं आपल्याला। आता आपण पुढे जाऊ। अक्षर गणवृत्ताचे आपल्याला प्रकार बघायचे आहे। अक्षर गणवृत्ताचे आपण प्रकार बघणार आहोत। हे सगळं काय आपलं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण काही आता परत याच्याकडे वळणार नाही। आपण डायरेक्ट आता अक्षर गणवृत्ताचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत। हे बघा, अक्षर गणवृत्त। अक्षर गणवृत्ताचे आपल्याला 3 प्रकार बघायचे। त्याच्या अगोदर थोडक्यात तुम्हाला पुन्हा सांगतो, मात्रा म्हणजे काय? तर अक्षराचा उच्चार करण्याचा जो कालावधी लागतो त्याला आपण मात्रा असं म्हणतो। अक्षरांचे उच्चार 2च आहेत, ऱ्हस्व आणि दीर्घ। सामान्य भाषेत आपण त्याला ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणतो आणि पद्याच्या भाषेत त्याला लघु आणि गुरु म्हणतो। लघु म्हणजे ह्रस्व स्वरयुक्त आणि ह्रस्व स्वर आणि ह्रस्व स्वरयुक्त अक्षरांना आपण लघु असे म्हणतो। आणि दीर्घ कशाला म्हणतो? गुरु कशाला म्हणतो? गुरु म्हणजे काय? दीर्घ स्वरयुक्त म्हणजे दीर्घ स्वर आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना आपण गुरु मानतो। लघु हे अर्धचंद्राकृतीने दाखवलं जातं आणि लघुची मात्रा ही 1 समजली जाते। गुरु हे आडव्या रेषेने दाखवलं जातं आणि गुरुची मात्रा ही 2 समजली जाते। लघु गुरु कळलं। गण म्हणजे काय कळलं? गण म्हणजे काय? कवितेतील अक्षर मोजण्याचं माप म्हणजे गण। कवितेच्या चरणातील अक्षर मोजण्याचं माप म्हणजे गण। आपण काय करतो? एखाद्या वृत्ताचं लक्षण ठरवण्यासाठी 3 अक्षरांचा गट करून लघुगुरुक्रम मांडण्याची जी पद्धत आहे त्यालाच गण असे म्हणतात। गण म्हणजे अक्षर मोजण्याचं माप। यती म्हणजे काय? कवितेचं चरण म्हणताना
आपण मध्येच ठराविक अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या किंवा विरामाच्या जागेला आपण काय म्हणतो? यती. यती म्हणजे काय? तर कवितेचं चरण म्हणताना आपण ठराविक अक्षरानंतर थांबतो. त्या थांबण्याच्या किंवा त्या विरामाच्या जागेला यती असे म्हणतात. यतिभंग म्हणजे काय? यतीमुळं एखादा शब्द जर तुटला जात असेल तर त्या ठिकाणी यतिभंग झाला असं आपण म्हणतो. तर ह्या काल संकल्पना आपण काल पाहिल्यात, पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करून दिल्या. आता आपण पाहू पहिला वृत्त बघणार भुजंग प्रयाण. एक बघा, मना सज्जना तू कडेनेची जावे, न होऊ न कोणासही दुख व्हावे, कुणी दुष्ट अंगास लावील हात, तरी दाखवावा भुजंग प्रयात. तरी दाखवावा भुजंग प्रयात. आता इथं बघा, प्रत्येक चरणात किती अक्षर मोजा आपण बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12 अक्षर आहेत. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8. दोन मिनिटं, लाईट गेलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाईट गेली. हे चालू आहे का? हे ऑनलाईन तर चालू असेल ना? नाही, मी असंही घेतो. 2 मिनिटं, जरा लाईट गेली असल्यामुळं आपला इंटरॅक्टिव्ह पॅनल बंद पडलाय. तुम्हाला 2 मिनिटं चालू होईल ना? होतो ना? नाही, चालू होईल ना? चालू लाईट आली वाटतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आवाज आला?
मग तांत्रिक अडचण आली, ती लाईट गेल्यामुळे सगळं सेटअप बंद पडला. आता पुन्हा लाईट आली, आपण आता सुरू केलंय परत. तर अक्षरगण वृत्ताचे आपल्याला 3च प्रकार बघायचे. त्यातला आपण पहिला प्रकार पाहत होतो भुजंग प्रयाग. अक्षरगण वृत्तातला हा भुजंग प्रयाग हे अक्षरगण वृत्त आहे, लक्षात ठेवा. इथं आपण अक्षर मोजत होतो बघा, एक अक्षर मोजत होतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बघा 12 अक्षर आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बघा 12. परत वाटलं असतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं पण 12च आहे, इथं पण 12च आहे, लक्षात ठेवा. भुजंग प्रयाग पहिलं लक्षण आपल्याला लगेच लक्षात. कवितेचे किती चरण आहेत? 4 चरण आहेत. प्रत्येक चरणात किती अक्षर आहे? 12. आता आपल्याला वृत्ताचे गण पाडायचे. गण म्हणजे आपल्याला माहिती आहे 3-3 अक्षरांचा आपण काय केलंय? गट केलेला आहे. बघा 3-3 अक्षरांचा गट केलेला आहे. आणि आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? 3-3 अक्षर आहे. आता हे 3-3 अक्षर आहे बघा. तरी इथं बघा, इथं दाखवतो तुम्हाला 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे 4 आहेत गट आणि 4 गट आहेत. म्हणजे इथं आपल्या सहज लक्षात येईल की कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत? 12. म्हणजे भुजंग प्रयाग हा जो म्हणजे अक्षरगण वृत्ताचा हा प्रकार आहे. आता याच्या आपल्याला काय पाडायचे आहे? गण. आता बघा, त लघु आहे, रीला दुसरी गुरु गुरु, लघु गुरु गुरु. लघु जवळ अनुस्वार आहे, अनुस्वार असेल तर ते गुरु म्हणायचं. भुजंग लक्षात घ्या, भुजंग प्र याच्यावर आपण भुजंग प्रयाग हा जोडून शब्द आहे. तुम्ही मला ग ला गुरु कसं मानलंय? भुजंग गवर ट्रेस आला आहे. रब म्हणजे प्र हे जोडाक्षर आहे. प्रयात शेवटचं अक्षर आहे, दीर्घ मानलं जातं, दीर्घ उच्चारलं जातं कवितेच्या चरणातलं. आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल हे लक्षण कोणाचं आहे? आद्य लघु त्याला म्हटलेलं आहे. मग आपण पाहिलं होतं यमातारा, यमातारा जभान सलगा. तुमच्या लगेच लक्षात येईल लघु गुरु गुरु म्हणजे ही कंडिशन म्हणजे य गण आहे. म्हणजे लक्षात येईल आपल्याला य य य य म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा या वृत्ताची लक्षणं काय आहेत? तर पहिलं लक्षण हे अक्षरगण वृत्त आहे. या वृत्तामध्ये 4 चरण असतात. प्रत्येक चरणात 12 अक्षर आहेत. यती 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 कितव्या अक्षरावर आहे? 6व्या. तरी दाखवावा बघा, इथं लक्षात येईल. मना सज्जना तू इथं थांबलोय बघा. 1 2 3 4 5 6 हे 6वं अक्षर आहे. म्हणून यती किती अक्षरावर आहे? 6व्या. गण किती आहे? गण कोणते आहेत? य य य. तर एक माहितीसाठी तुम्हाला सांगितलेलं संत रामदास स्वामींचे जे मनाचे श्लोक आहेत ते या वृत्तामध्ये बांधलेले आढळतात. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की 12 अक्षर असेल प्रत्येक चरणात. समजा परीक्षेला एखादं उदाहरण दिलेलं असतं, एखादा श्लोक, एखादी कवितेची ओळ, पहिल्या ओळीत 12, दुसऱ्या ओळीत 12, तिसऱ्या ओळीत 12, चौथ्या ओळीत 12, 12 असेल अक्षर, तर समजून घ्यायचं ते कोणतं वृत्त आहे? तर ते भुजंग प्रयाग आहे. भुजंग प्रयाग आहे. आणि मग गण कोणते आहेत? पाठ करून टाकायचे. भुजंग प्रयाग ही 4ही लक्षणं पाठ करून टाकायची. अक्षर 12, यती 6व्या अक्षरावर आणि गण य य य य 3-3 अक्षरांचा एक गट काढलाय. म्हणजे य म्हणजे 3, ए म्हणजे 3, ए म्हणजे आपल्याला लक्षात येईल 4 3 12. अशा प्रकारे हा पहिला प्रकार आपण पाहिला, पण सोपा आहे.
दुसरा आहे वसंत तिलका. दुसरं अक्षर गणवृत्ताचा प्रकार आहे. बघा इथं दिलंय, द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश की दान भोग अथवा तिसरा विनाश. जो घेन भोग जरी पात्र करीन देही त्याच्या धनास मग केवळ नाश पाही. एक उदाहरण. आता इथं बघा आपल्याला अक्षर मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे या प्रत्येक चरणामध्ये आता 14 असणार आहे. आपण शेवट डायरेक्ट मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर आहे. म्हणजे 14 अक्षर असेल तर लगेच लक्षात येईल ते कोणतं वृत्त आहे, तर ते आहे वसंत तिलका. आता वसंत तिलका हे सुद्धा अक्षर गणवृत्त आहे. बघा, कारण अक्षर गणवृत्ताचंच लक्षण आपण पाहिलं की प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखी आहे. इथं 14 14 14. या वृत्तामध्ये सुद्धा 4 चरण असतात. प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर आहेत. यती 8व्या अक्षरावर आहे. आता तुम्हाला गण लक्षात घ्या, वसंत तिलका हे जे वृत्त आहेत या वृत्ताचे गण तुम्हाला इथं मी पाडून दाखवतो. बघा, आपण मागे परत जाऊ. ठीक आहे, बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2. म्हणजे तुमच्या लक्षात आलं 3 अक्षरांचा आपण काय केलंय, गट पाडलाय. आता 1 2 3 4 4 त्रिक 12 आणि हे 2 उरले 14. आता यांचा लघुगुरुक्रम आपल्याला मांडायचा. बघा, यांचा आपल्याला काय करायचं आहे, लघुगुरुक्रम आपल्याला मांडायचा आहे. आता इथं बघा, त्याच्या लगेच लक्षात येईल आपल्याला गुरु गुरु लघु. बघा, ना म्हटल्यावर गुरु, स म्हटल्यावर लघु लघु. आता हे का मांडले लघु गुरु तुमच्या लक्षात घ्या. आपण पाहिलं रस्व दीर्घ काय आहे ते बघितलंय आपण. नंतर इथं बघा, लघु गुरु लघु, लघु गुरु लघु. आता पुढे बघा, ळ ना श म्हणजे तुमच्या लक्षात येईल ळ लघु आहे, गुरु आहे, लघु आहे. पाही दोन्ही काय आहे, पा गुरु गुरु. म्हणजे तुमच्या सहज लक्षात आलंय की इथं आपण गण काढले. मग हे गण कोणते आहेत, ही कंडिशन कशी आहे, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा अंत्य लघु आहे, हा आद्य गुरु आहे, हा मध्य गुरु आहे, हा मध्य गुरु आहे आणि हे ग गुरु गुरु म्हणजे ग ग. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा त गण आहे, त्यानंतर हा भ आहे, हा ज गण आहे, हा ज गण आहे आणि याला लघु असेल तर ल, गुरु असेल तर ग ग असं आपण मानतो. म्हणजे त भ ज ज ग ग. लक्षात घ्या, वसंत तिलका हे अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक चरणात कवितेचे म्हणजे 4 चरण असतात. प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर आहे. यती 8व्या अक्षरावर आहे बघा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 त्याच्या धनास मग के ओळ. लक्षात घ्या, इथे येते बंद झालं. लक्षण मी पुन्हा मांडली बघा पुढे. हे अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक या वृत्तामध्ये 4 चरण आहेत. प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर आहेत. यती 8व्या अक्षरावर आहे. आणि गण त भ ज ज ग ग हे पाठ करून ठेवा. परीक्षेला कधी कधी विचारलं जातं त भ ज ज ग ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहे. मग आपल्याला आठवलं पाहिजे तो वसंत तिलका. किंवा 14 अक्षर
कवितेच्या चरणात 14 अक्षर हे कोणत्या वृत्तामध्ये आहे? किंवा परीक्षेला कधी कधी असं विचारलं जातं, 4 विधानं दिली जातात आणि वर एक प्रश्न असतो की वसंत तिलका या वृत्ताचं यापैकी कोणतं लक्षण नाही? म्हणजे 4 चरण आहे, ते अक्षरगण वृत्त आहे, 14 अक्षर आहे आणि यतिसाव्या अक्षरावर. तर मग लक्षात ठेवायला पाहिजे की 14 अक्षर म्हटल्यावर वसंत तिलक आहे आणि यती मात्र तिथं 6व्या अक्षरावर नाही, 8व्या अक्षरावर. मग 6व्या लिहिलंय म्हटल्यावर ते विधान त्याला लागू पडत नाही, म्हणजे ते लक्षण वसंत तिलकाचं नाही, असाही प्रश्न विचारला जातो. बघा प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला हे सगळे लक्षण पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे. पुढं तिसरा वृत्त 3च आहे, अक्षरगण वृत्त आहे. पहिलं भुजंगप्राय, दुसरं वसंत तिलका आणि हे तिसरं आहे मालिनी. बघा पखरण बघ घाली भूवरी पारिजा, परिमल उधळी हा सोन चाफा दिशात, गवतही वृक्षा दाखवी आज देही, धर्मी हरित वस्त्रा मालिनी साजतेही. आता आपण अक्षर मोजू बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बघा 15 अक्षर आहे. इथं पण मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे बघा मालिनी हे अक्षरगण वृत्त आहे. कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षर आहे. तुम्ही मला शेवटचं मोजून बघा. ठीक, शेवटचं मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे शेवटच्याही 15 आहे आणि इथं पण 100% 15च असणार आहे. म्हणजे कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षर आहे. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की मालिनी हे जे वृत्त आहे, या वृत्तामध्ये कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत? 15. आता इथं आपण गण पाडू बघा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 3 3 चे 5 गट पडले म्हणजे 15 अक्षर आहेत. आता लघुगुरूचा क्रम मांडायचा आहे आपल्याला. लघुगुरूचा क्रम आपल्याला मांडायचा आहे. धरिणी सगळ्यांना माहिती, धरिणी ध लघु आहे, र लघु आहे, न ला पहिले वेलांटी लघु आहे. सर्व लघु. मग आपल्याला आठवलं पाहिजे की सर्व लघु म्हटल्यावर कोणता गण आहे, तर सर्व लघु म्हटलं की न गण आहे. आता बघा इथं परत लघु आहे, र ला पहिले वेलांटी लघु आहे, त ला पहिले वेलांटी लघु आहे. इथं सुद्धा सर्व लघु आहे. आता तिसरं बघा, हरित वस्त्रा मालिनी. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथं याच्यावर ट्रेस आलाय म्हणून हा गुरु गुरु गुरु. त्याच्यानंतर लघु गुरु गुरु आणि इथं लघु आहे ते गुरु गुरु. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग हा कोणता गण आहे? न गण आहे. हा कोणता गण आहे? न. सर्व लघु म्हटल्यावर न गण. हा सर्व गुरु म्हटल्यावर म गण. नंतर य गण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा य आद्य लघु म्हटल्यावर य. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बघा मालिनी वृत्ताचे गण काय? न न म य य. न न म य य. पुढे बघा परत स्पष्टीकरण दिलेलं आहे इथं. या वृत्ताची लक्षणं बघा. हे अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक चरणात, इथे चरण पाहिजे, प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षर असतात. यती 8व्या अक्षरावर आहे. आणि गण कसे आहेत बघा, न न म य य. म्हणजे तीनही वृत्तांची लक्षणं आपण पाठ करून ठेवा. आपण बघा अक्षरगण वृत्त पाहिले. अक्षरगण वृत्त त्यामध्ये पहिलं भुजंगप्राय, दुसरं पाहिलं आपण वसंत तिलका आणि तिसरं आपण पाहिलाय कोणता? मालिनी. तीनही वृत्तांची लक्षणं पुन्हा एकदा मी सांगतो.
आपण अनालिसिस करायचं असतं, तिन्ही समोर ठेवायचे. भुजंग प्रयाग अक्षर किती? 12. दुसरं पाहिलं वसंत तिलका अक्षर किती? अक्षर किती? सांगता पाहिजे, म्हणजे 14 आणि इकडं 15. 12 14 15. यती म्हटलं की लगेच सांगता आलं पाहिजे. भुजंग प्रयाग यती कितव्या अक्षरावर आहे? 6व्या. मालिनी आणि वसंत तिलका म्हटलं की 8व्या. गण म्हटलं की तिकडं य य य 4 वेळा य. इकडे काय? त ब त ज ज ग ग. आणि इकडे काय? न न म य य. तर हे गण सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. तर अशा प्रकारे इथं वृत्त प्रकरण खऱ्या अर्थानं इथं संपलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, वृत्त प्रकरणामध्ये आपण काय काय पाहिलं. पहिल्यांदा आपण काही संकल्पना पाहिल्या. गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय, वृत्त कशाला म्हणतात. बघा, पद्याच्या विशिष्ट अशा शब्द रचनेला वृत्त असे म्हणतात. वृत्ताचे प्रकार किती? 3. अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त किंवा त्याला जाती वृत्त असंही म्हणतात. आणि तिसरा प्रकार त्याला अक्षर छंद. त्यानंतर आपण मात्रा म्हणजे काय पाहिजे. मात्रा म्हटलं की एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला मात्रा असे म्हणतात. मग लघुगुरु कशाला म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं, लघुगुरु क्रम कसा ठरवायचा किंवा लघु अक्षर कोणतं आणि गुरु अक्षर कोणतं यावर आपण फार डिटेल चर्चा 2दा झालेली आहे, परत मी सांगत नाही. त्यानंतर गण म्हणजे काय, कवितेतील अक्षर मोजण्याचं माप म्हणजे गण. 3-3 अक्षरांचा एक एक गट करून वृत्ताची लक्षणं दाखवली जातात. आपण त्याला काय म्हटलेले? गण. त्यानंतर यती म्हणजे काय पाहिलं. यती म्हणजे काय? यती म्हणजे कवितेचे चरण म्हणताना आपण ठराविक अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात. मग यतिभंग म्हणजे काय? तर यतीमुळं कवितेतला जो शब्द आहे तो जर तुटला जात असेल तर तिथं यतिभंग हा दोष झाला असं म्हणता येईल. म्हणजे हे आपण अगोदरच्या संकल्पना पाहिल्या. सगळ्यात महत्वाचं गण. गण गण किती पडतात? 8. फार महत्वाचं आहे, हेच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, गण आणि ते एका सूत्रामध्ये गोवलेले आहे. कोणते? यमा तारा ज भान सलगा. यमा तारा जभान सलगा या एका ओळीत किंवा आपण याला एखादं एक ओळी, एका सूत्र म्हणू आपण थोडक्यात. एका सूत्रामध्ये हे वृत्त 8 गण, हे 8 गण आहे. म्हणजे 8 गणाचे प्रकार किती पडतात? 8 गण आहे. 8 गण. कारण कवितेच्या चरणामध्ये काही अक्षर लघु आहेत, काही अक्षर गुरु आहेत. आणि त्यामुळं वृत्तांचे म्हणजे गणांचे 8 प्रकार पडतात. यमा तारा आपण बघा 3-3 अक्षर. इथं जर लघुगुरुक्रम दाखवून घेतला आपण तर आपल्या लक्षात येईल. लघुगुरुक्रम जर दाखवला, य म्हटलं की लघु, मा म्हटलं गुरु, ता गुरु गुरु, ज लघु, भा गुरु, न लघु, स लघु, ल लघु आणि गा गुरु. आता याच्यावर आपल्याला 3-3 अक्षर पकडा, म्हणजे 3-3 पकडायची. म्हणजे अशी कंडिशन असेल तर य गण, सर्व गुरु असेल तर म गण, अंत्य लघु असेल तर गण, मध्य लघु असेल तर र गण. बघा, नंतर मध्य गुरु असेल तर ज गण, आद्य गुरु आहे भ गण, सर्व लघु आहे न गण, अंत्य गुरु आहे स गण. म्हणजे बघा हे 3-3 अक्षर पकडायचे. म्हणजे 3-3 म्हणजे परीक्षेवर तुम्हाला कधी कधी असं विचारलं जाऊ शकतं, सर्व गुरु हे कोणत्या गणाचं नाव आहे. मग सर्व गुरु म्हटलं की आपल्याला सांगता पाहिजे ही कंडिशन कुठं आहे? म गणाची आहे. सर्व लघु ही कंडिशन कोणत्या गणाची आहे तर सांगता पाहिजे न गण. सर्व गुरु म्हटलं की न गण.
बघा न गण, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. एकूण गणाचे प्रकार किती पडलेले आहेत? 8. चला पुढे जाऊ आपण. आता आपल्याला ऍक्टिव्हिटीज बघायचे, वृत्तावरची ऍक्टिव्हिटी बघायची. आता बघा न म य हे खालील पैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा न म बघा न म य आताच आपण पाहिलं शेवटचं न म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल 1 2 3 4 5 याचा अर्थ इथं 3 इथं 3 इथं 3 इथं 3 इथं 3 म्हणजे एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 15 अक्षर आहेत. 15 अक्षर कोणत्या गणामध्ये, कोणत्या वृत्तामध्ये? मालिनी. म्हणजे न म य हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहे? तर लगेच सांगता आलं पाहिजे हे मालिनी वृत्ताचे गण आहे. दुसरं बघा वृत्ताचा प्रकार कोणता? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. वृत्ताचा प्रकार कोणता? तर वृत्ताचे प्रकार आपण पाहिले. मात्रा वृत्त, विषम जाती वृत्त, अक्षर वृत्त झालं. इथं अक्षर गण वृत्त पाहिजे होतं. अक्षर गण वृत्त, जाती वृत्त. आता तुम्हाला आता कशावर ओळखणार? प्रत्येक चरणात सारखी अक्षर आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. कवितेच्या पहिल्या ओळीत 8, दुसऱ्या ओळीत 8. अक्षरांची संख्या सारखी, लघुगुरूचा क्रम सुद्धा सारखा असेल तर आपण काय म्हणणार आहे? हे अक्षर गणवृत्त आहे. अक्षर गणवृत्त. पुढं वृत्त प्रकारात अक्षरांचा लघुगुरु क्रम ठरवताना लघुची मात्रा किती असते? 1 व गुरुची मात्रा 2. बघा मग पर्याय क्रमांक 2. वृत्त प्रकारामध्ये लघुगुरु क्रम ठरवताना लघुची मात्रा 1 आणि गुरुची मात्रा 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? बघा मी सांगितलं तसा प्रकार आला होता. भुजंगप्राया या वृत्ताचे य हे बरोबर आहे. वसंत तिलका त भ ज ज ग ग हे गण आहेत. बरोबर आहे. मालिनी वृत्ताचे गण न म य आहेत. हे बरोबर आहे. तिघांचे वृत्तांचे गण सेम आहेत. पण चौथं विधान काय टाकलंय बघा. मालिनी हे मात्रा वृत्त आहे. इथंच चुकलं. मालिनी हे मात्रा वृत्त नाही. मालिनी हे अक्षर गण वृत्त आहे. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. मग पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? तुम्ही पर्याय क्रमांक किती नोंदवणार? 4. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. इयत्ता 8वीच्या म्हणजे आपल्याला काही प्रश्न असे आहेत की ज्यांच्या उत्तरांचे 2 पर्याय नोंदवावे लागतात. हे जरा नीट डोक्यात ठेवा. प्रश्नामध्येच उल्लेख केलेला असतो खालीलपैकी 2 पर्याय नोंदवा, अचूक 2 पर्याय नोंदवा. मग दोन्ही पर्याय नोंदवणं बंधनकारक आहे. तुम्ही म्हणाल एकच नोंदवला तो बरोबर आहे मग मार्क मिळेल का? किंवा ते बरोबर धरलं चूक. दोन्ही पर्याय तुम्हाला नोंदवायचे आहेत आणि दोन्ही बरोबर पाहिजेत तरच ते तुमचं उत्तर किंवा तुमचा प्रश्न तो योग्य समजला जाईल, तरच त्याला गुण मिळतील, अन्यथा मिळणार नाही. मग हे किती असतात? कमाल जास्तीत जास्त 20%. म्हणजे 20% म्हणजे साधारण 5 मराठीमध्ये 10 गणितामध्ये असे प्रश्न असतील. म्हणजे एका पेपर मध्ये कमी म्हणजे 15, जास्तीत जास्त 15. कमाल मर्यादा ठरवली. कमी पण असू शकतात. 15 असतील असं काही नाही, कमी पण असू शकतात. कमाल सांगितलंय जास्तीत जास्त 15, कमीत कमी किती असं काही बंधन नाही. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला 2 पर्याय कधी कधी नोंदवावे लागतात. बघा पुढचा प्रश्न बघा. वृत्तावर आपण हे बघा. भुजंगप्राया या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? तर सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत? भुजंगप्रायात म्हटलं की 12 अक्षर असतात. पुढं
मालिनी वृत्ताचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? आताच आपण पाहिलं, मालिनी हे अक्षर गणवृत्त आहे. न न म न न म य हे गण आहेत. या वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षर आहेत. हे तीनही लक्षणं बरोबर आहेत. चौथं लक्षण मात्र चुकीचं आहे. यती 9व्या अक्षरावर नाही, यती 8व्या अक्षरावर आहे. म्हणजे हा पर्याय मालिनी वृत्ताचं पुढीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही, तर पर्याय क्रमांक 4 नोंदवायचा आहे. चला पुढे वृत्त व गण यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. यापैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा. बघा, भुजंग प्रयात 4 वेळा लिहिलं आहे, बरोबर आहे. वसंत केलं का? त भ ज ज ग ग हे पण बरोबर आहे. मालिनी वृत्त मराठीत बघितलं बघा, मालिनी वृत्ताचं बघा इथं आहे न न म य य. इथं काय लिहिलं बघा, न म म य य. इथं चुकलं बघा, न न म य य असं पाहिजे होतं. न एकच वेळा झालं, आलं लक्षात. तर हे म्हणजे आपण मगाशी पाहिलं न न म य य, आणि इथं काय सांगितलं, म दोनदा आलं, म एकदाच पाहिजे. तर पर्याय क्रमांक बघा, पुढील चुकीची जोडी कोणती, तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पुढं, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? बघा, आपण आता ज्या संकल्पना पाहिल्या त्याच्यावर हा प्रश्न आहे. शेवटून बघू आपण. बघा, कवितेचे चरण म्हणताना मध्येच काही अक्षरांवर थांबतो. या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती. हे बरोबर विधान आहे. कवितेचे चरण म्हणताना मध्येच आपण काही अक्षरानंतर थांबतो, या थांबण्याच्या जागेला यती असते. बरोबर आहे. अक्षर गण वृत्तात 8 गण पडतात. मी मगाशी सांगितलं, वृत्त अक्षर गण वृत्तामध्ये 8 गण पडतात. आणि ते आपण एक सूत्र पाहिले, एका सूत्रामध्ये गोवलेलं आहे, यमा तारा जवान सरका. 8 गण वृत्त आहे. हे बरोबर आहे. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून मात्रा ठरवतात. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्याच्यावरून मात्रा, लघु म्हणजे ह्रस्व स्वर असेल तर लघु, दीर्घ स्वर असेल तर गुरु, अनुस्वार असेल तर गुरु, विसर्ग असेल तर गुरु. आपण माहिती लघु गुरुक्रम कसा ठरवतात. मात्रा म्हणजे काय? अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला मात्रा म्हणतात. हे पण बरोबर आहे. मग पद्याच्या विशिष्ट शब्द रचनेला यती म्हणतात. पद्याच्या विशिष्ट शब्द रचनेला वृत्त म्हणतात. बघा, यती इथं यती पण आलं, इथं दोनदा यती आलंय. कसं असणार आहे? शक्यच नाही. यती म्हणजे काय आपल्याला माहितीये, कवितेचे चरण म्हणताना मध्ये आपण ठराविक अक्षरानंतर थांबतो, या थांबण्याच्या जागी यती म्हणतात. म्हणजे खालीलपैकी चुकीचे विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? पद्याच्या विशिष्ट, पहा डबल झाला तो प्रश्न. ठीक आहे, 9वाच प्रश्न डबल झालेला प्रश्न. चला पुढे, आताच मागाशी सांगितलं बघा, विसर्गयुक्त अक्षर हे टिंबटिंब असून त्याच्या मात्रा टिंबटिंब घेतात. विसर्गयुक्त अक्षर हे गुरु असतं आणि त्याच्या मात्रा, गुरुच्या मात्रा किती आहेत? 2. लघुची मात्रा एकच असते. हा तर चुकीचाच आहे पर्याय. गुरु 1 सुद्धा उत्तर काढू शकतात. गुरु म्हटल्यावर 2 पाहिजे होतं, लघु म्हटल्यावर एकच पाहिजे होता. हे लगेच लक्षात येतं. पण आपल्या सगळ्यांना माहितीये, बघा इथे मी शब्द लिहितो, दुःखी. हा शब्द आहे दुःखी किंवा दुःख, दुःखी. विसर्ग आहे म्हटल्यावर हा गुरु, हा सुद्धा गुरु. आणि गुरुची मात्रा 2. 2 + 2 4. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, विसर्गयुक्त अक्षर हे गुरु असून त्याच्या मात्रा ह्या 2 घेतात. पहा,
तर इथं वृत्त प्रकरणावर जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या त्या आपण घेतल्या. कसे प्रश्न येऊ शकतात, कधी कधी काय दिलं तर एखादी ओळ दिली जाते आणि विचारलं जातं की कोणतं वृत्त आहे किंवा वृत्ताचा प्रकार ओळखा. मग तुम्ही कवितेतील अक्षर मोजा, प्रत्येक चरणातले अक्षर मोजा. पहिल्या चरणात किती, दुसऱ्या चरणात किती, पहिल्या चरणात 12 आहे, दुसऱ्या चरणात 12 आहे, समजून घ्यायचं. 12 सारखे अक्षर आहेत, हे अक्षर गणवृत्त आहे. आणि शिवाय कोणता प्रकार असेल, 12 अक्षर म्हटल्यावर लगेच लिहून टाकायचं भुजंग प्रयात. 14 अक्षर असले की वसंत तिलका, 15 अक्षर असले की मालिनी. तर अशा प्रकारे वृत्त प्रकरण खूप 2 तासिकेपासून आपलं चाललं होतं जवळजवळ. त्या दिवशी पण आपण थोडं पाहिलं, काल पूर्ण पाहिलं, आजही पूर्ण पाहिलं. तर वृत्ताला आपण बराच वेळ दिला. इथं आपण थोडस थांबू आणि थोडा वेळ राहिलाय तर तुमचा एखादा भाग मी इथं घेतो. प्रयोग हा एक थोडासा छोटासा चॅप्टर आहे. प्रयोग, बऱ्याच मुलांना हा प्रयोग जमत नाही. एखादं उदाहरण दिलं जातं आणि विचारलं जातं की प्रयोग ओळखा. आता मी इथं काय करतो, काही उदाहरणं देतो आणि त्याच्यावरून तुम्हाला मग स्पष्टीकरण मी सांगतो. काही उदाहरणं घेतो, लक्षात घ्या. एक उदाहरण देतो. त्याने निबंध त्याने निबंध लिहिला. बघा, त्याने निबंध लिहिला हे उदाहरण आहे. आता प्रयोग म्हणजे काय आधी लक्षात घ्या. प्रयोग म्हणजे काय? प्रयोग आपल्या सगळ्यांमध्ये वाक्यामध्ये सर्वात महत्वाचं पद काय आहे? कर्ता. त्यानंतर महत्वाचं पद काय आहे? महत्वाचं पद आहे क्रियापद. वाक्यातील महत्वाचं पद आहे क्रियापद. जसं कुटुंब असतं, कुटुंबाचा एक प्रमुख असतो, आपण त्याला कुटुंब प्रमुख म्हणतो. तसं आपल्या वाक्यरूपी कुटुंब आहे आणि वाक्यरूपी कुटुंबातलं महत्वाचं पद म्हणजे क्रियापद. त्यानंतर कर्ता, त्यानंतर कर्म. मग प्रयोग म्हणजे काय? तर कधी कधी तुम्ही जर कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदललं, बघा, राम आंबा खातो, सीता आंबा खाते. मुले आंबे किंवा मुले आंबा खातात. राम आंबा खातो, तो आंबा. रामाच म्हणजे आंबा हा कर्म आहे, आंब्याचा आपण लिंग बदला, तो आंबा म्हणजे पुल्लिंगी झाला. ती कैरी, राम कैरी खातो. राम आंबा खातो, राम आंबे खातोच. पण कधी कधी मुले, बघा, मुलाने ससा पाळला, मुलाने ससा पाळला, मुलाने चिमणी पाळली. म्हणजे काही वेळेस कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलतं, काही वेळेस कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं. प्रयोग म्हणजे काय मी हे तुम्हाला सांगतो. प्रयोग म्हणजे काय? वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाची जी रचना किंवा जी ठेवण असते तिला व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात. बघा, प्रयोग म्हणजे काय? वाक्यातलं जे क्रियापद आहे हे कोणानुसार त्याची ठेवण असते? कर्त्याच्या तर कधी कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाची जी रचना किंवा जी ठेवण असते तिला व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात. मग मी तो उदाहरण दिलंय, त्याने निबंध लिहिला. सगळ्यात महत्वाचं वाक्यातलं आपल्याला क्रियापद ओळखता आलं पाहिजे, त्यानंतर क्रियापदातलं आपल्याला धातू शोधता आला पाहिजे, त्यानंतर आपल्याला धातू शोधल्यानंतर कर्ता ओळखायचा आणि त्याच्यानंतर कर्म ओळखायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या की आपल्याला प्रयोग 100% येणार. आता इथं बघा, त्याने निबंध लिहिला. लिहिला हे वाक्यातलं काय आहे? क्रियापद आहे. हे क्रियापद आहे. लिह, लिह हा धातू झाला, क्रियापदातला धातू. धातू म्हणजे काय? काल जाता मी सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. आणि मग त्याला नारा प्रत्यय लावायचा.
धातू प्लस नारा प्लस कोड असा प्रश्न विचारा, त्या वाक्यात जे उत्तर येईल बघा, लिहिणारा कोण? तो म्हणजे त्याने निबंध लिहिला. मग या वाक्यातला त्याने हा लिहिणारा कोण? तो म्हणजे त्याने, हा काय आहे? वाक्यातला कर्ता आहे. लिहिण्याची क्रिया कोणावर घडली? निबंधावर, म्हणजे हे त्या वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. त्याने निबंध लिहिला. आणखीन एक उदाहरण, आईने बशीत करंजी दिली. दिली हे क्रियापद आहे, दे हा धातू आहे. मग देणारी कोण? आई. देण्याची क्रिया कोणावर घडली? करंजीवर. आईने बशीत करंजी दिली. तुम्हाला वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे, तरच तुम्हाला प्रयोग सांगता येईल, अन्यथा अजिबात सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस कर्ता आणि कर्म हे ओळखायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला बघा, या ठिकाणी इथं तुम्हाला कर्ता कर्म ओळखला. आता पण या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग ओळखायचा, त्याने निबंध लिहिला. आता आपण काय करणार आहोत? आता एक समजून घेण्यासाठी, नाही तर सोप्या ट्रिकने तर लगेच सांगणार मी, पण तुम्हाला आधी प्रॉपर मार्गाने सांगतो. कर्ता पकडा, त्याने निबंध लिहिला, लिंग बदला. तिने निबंध लिहिला, वचन बदला, पुरुष बदला. तू, द्वितीय पुरुष, तू निबंध लिहिला. क्रियापद बदलत नाही. जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या, म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं, कर्त्याचं पुरुष बदललं, तोही क्रियापद बदलला नाही, म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतो, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. आता आपण कर्म बघा, निबंध, तो निबंध लिंग आहे, पुल्लिंग आहे. तो निबंध, त्याऐवजी कविता, ती कविता. काय बदल होतो बघा, त्याने कविता लिहिली. कर्मानुसार क्रियापद बदललं, डोळे झाकून लिहायचंय. हा काय आहे? कर्मणी प्रयोग. किती सोपं आहे बघा. म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या एकच बदला, लिंग बदला, वचन बदला, पुरुष बदला, काही लिंग बदला फक्त. म्हणजे त्याने निबंध लिहिला, या वाक्यातला प्रयोग कोणता आहे? हा कर्मणी प्रयोग आहे. का? कारण वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदललं. आता सगळ्यात महत्वाचं, कर्मणी प्रयोग ओळखायची सोपी खूण काय आहे? मी लगेच सांगितलं असतं, एवढं काही करायची गरज नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म बघा, निबंध, कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं. म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय नसतो. लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगामध्ये किंवा कर्मणी प्रयोगाचं लक्षण लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतं. म्हणजे प्रथमा म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रत्यय त्याला नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, कर्ता हा कधीच प्रथमेमध्ये नसतो. म्हणजे कर्ता असतो, पण त्याला कधी कधी तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. म्हणजे लक्षात घ्या, त्याने हे प्रत्यय आहे, तृतीयेचा प्रत्यय आहे. त्याने म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये फक्त लक्षात ठेवायचं, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जर प्रथमा विभक्तीमध्ये असेल तर लक्षात घ्या. आणि शिवाय कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये कधीच नसतो. कर्त्याला प्रत्यय असतो, तो द्वितीयेचा असतो किंवा चतुर्थीचा, सॉरी तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो. आता तृतीयेचे प्रत्यय काय, चतुर्थीचे प्रत्यय काय, विभक्ती प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना माहिती, ते तक्ता पाठ झाला पाहिजे. आणखीन एक उदाहरण, चला पुढचं उदाहरण देतो तुम्हाला. बघा, प्रयोगाचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल प्रयोग कसा ओळखायचा. राजाला मुकुट शोभतो. बघा,
आता इथं हे उदाहरण जे आहे ते बऱ्याच वेळा मी म्हणजे सांगितलंय, काल सांगितलं, परत एकदा. राजाला मुकुट शोभतो. बघा, राजाला मुकुट शोभतो. आता जरा अक्षर माझं याच्यावर जरा व्यवस्थित येत नाही, समजून घ्या. या वाक्यामधलं शोभतो हे क्रियापद आहे, सगळ्यांना माहिती हे क्रियापद आहे. धातू कोणता आहे? शोभ. शोभ पुन्हा लक्षात घ्या, धातू कशाला म्हणतात? क्रियापदातील प्रत्यय विहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. शोभ, नाना प्रत्यय लावा. आणि कोणनी प्रश्न विचारा? शोभणारा कोण? मुकुट. म्हणजे हा या वाक्यातला काय आहे? कर्ता. इथं लगेच डोळे झाकून लिहा, कारण कर्तरी प्रयोगाचं लक्षणच आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो. बघा, कर्तरी प्रयोगाचं लक्षण काय आहे? कर्ता नेहमी प्रथमामध्ये असतो, आणि कर्म जर असेल तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असतं. कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही विभक्तीचा. मुकुटाला, मुकुटाने, कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय नाही. डोळे झाकून लिहा, हा कर्तरी प्रयोग आहे. पण या वाक्यामध्ये कर्म आहे का? बघा, शोभण्याची क्रिया कोणावर घडली? मुकुटावरच घडली. म्हणजे कर्त्यापासून क्रिया सुरू झाली आणि कर्म म्हणजे कर्त्यावरच संपली. कर्त्यापासून सुरू झाली, कर्त्यावरच संपली. या वाक्यामध्ये कर्म नाही. तुम्ही म्हणा राजाला नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पहिल्या वाक्या म्हणजे ला, मला, राजाला, ला चतुर्थीचा प्रत्यय आहे, तर ते कर्म नसतं वाक्यामध्ये. तर आणि सगळ्यात महत्वाचं हे कोणतं उदाहरण आहे? हा अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. हा कोणता प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी. राजाला मुकुट शोभतो, तो मुकुट कर्तरी म्हणजे पुल्लिंगी आहे, तो मुकुट ऐवजी टोपी, ती टोपी. राजाला टोपी शोभते, मुकुट शोभतो. कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदललं म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. शिवाय या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून तो अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. सकर्मक अकर्म लक्षात घ्या. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये जर कर्म असेल तर तो सकर्मक क्रियापद. कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पण कर्म नाही, मग तो आहे अकर्मक क्रियापद. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. अजून एक उदाहरण सांगतो बघा, प्रयोगाचं म्हणजे लक्षण लक्षात ठेवा. आणखीन एक, सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. सर्वांनी, बघा, सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? करावी. कर हा धातू झाला. मग बघा, कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारा, कोणी करावी? म्हणजे सर्वांनी. करणारे कोण? करणारे सर्वांनी. ते काय आहे? लिंगानुसार प्रत्यय लावायचा आहे. नारा, नारी, नारे. पुल्लिंगी असेल तर नारा प्रत्यय. तुम्ही म्हणाल नारा म्हटल्यावर मग तुम्ही नारी म्हणतात, नारे म्हणतात. लिंगानुसार. आईने बशीत करंजी दिली, मी त्यावेळेस काय म्हटलं? देणारी कोण? आई. आई कारण लिंग स्त्रीलिंगी आहे. सर्वांनी म्हणजे सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. कोणी करावी? करणारे कोण? सर्वजण. काय करावी? किंवा बघा, करण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे? परमेश्वराची भक्ती म्हणजे भक्तीवर. म्हणजे भक्ती हे काय झालं? त्या वाक्यामधलं कर्म झालं. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. भक्ती हे कर्म झालं. शिवाय कर्म, भक्ती, डोळे झाकून लिहा, भक्ती कर्माला कुठलाही प्रत्यय नाही. भक्तीने, भक्तीचा, भक्तीला. कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे. डोळे झाकून लिहा, तो कर्मणी प्रयोग आहे. बघा, कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक अकर्म पडत नाही. काही मुलांना वाटेल अरे कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग होणारच नाही, त्यामुळे तिथं सकर्मक अकर्मकचा प्रश्नच येत नाही.
तुम्हाला बघा जाता जाता मी दोन गोष्टी सांगितल्या. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी कसा ओळखायचा. आता भावे प्रयोग तर सगळ्यात सोपा आहे, सगळ्यांना माहिती. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. भावे प्रयोग सांगायची गरजच नाही, कारण भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतात. पोलिसाने चोरास पकडले. पकडणारा कोण? पोलीस. पकडण्याची क्रिया कोणावर घडली? चोरावर. म्हणजे पोलिसाने कर्ता आहे, चोरास कर्म आहे. पोलिसाने ने प्रत्यय आहे, चोरास स प्रत्यय आहे. जेव्हा वाक्यातील बघा, आता तुम्ही म्हणाला होता कर्तरी का नाही? कर्तरी प्रयोगाचं लक्षण आपण पाहिले. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो. कर्म असेलच तर ते प्रथमा किंवा द्वितीयमध्ये असतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं. इथं कर्म तर चोरास स प्रत्यय आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जेव्हा वाक्यातील क्रियापदे पोलिसाने चोरास पकडले, तू चोरास पकडले, किंवा पोलिसाने चोरांना पकडले, म्हणजे कर्त्याचं लिंगवचन पुरुष बदला तरी क्रियापद बदलले, कर्माचं लिंगवचन पुरुष बदलला तरी क्रियापद बदलत नाही. मग पकडले क्रियापदाकडे लक्ष द्या. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदलत नाही आणि ते नेहमी पकडले तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असं स्वतंत्र असतं, तेव्हा भावे प्रयोग होतो. बघा, भावे प्रयोग ओळखायला फार सोपा. कुत्र्याने लांडग्याला पळवले. कुत्र्याने ने प्रत्यय, लांडग्याला ला प्रत्यय. शिक्षकेने मुलास शिकविले. तुमच्या सहज लक्षात येईल की हे उदाहरण भावे प्रयोग ओळखायला फार सोपा. का? कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय आणि क्रियापद लगेच लक्षात घ्यायचं की क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी. पकडले एकवचनी आणि एकारांती असतं. सगळ्यात महत्वाचं एकारांती. पकडले, शिकविले एकारांती, तेव्हा भावे प्रयोग होतो. तर अशा प्रकारे प्रयोगाची ही 2-3 उदाहरण मी तुम्हाला घेतली. आणखीन एक शेवट जाता जाता सांगतो आणि आपण या ठिकाणी थांबू. तर आणखीन एक उदाहरण अकर्मक कर्तरीचं मी बघत होतो, तुम्हाला सांगायचं. हा ठीक आहे. जाईची वेल, जाईची वेल मांडवावर चढली. चढली हे क्रियापद आहे. चढ हा धातू झाला. वेल, ती वेल म्हटल्यावर स्त्रीलिंगी आहे. मग चढणारी कोण? बघा, जाईची वेल मांडवावर चढली. चढणारी कोण? वेल. वेल, जाईची वेल म्हणजे हा कर्ता आहे. या वाक्यामध्ये कर्म नाही. जाईची वेल मांडवावर चढली. वेल, वेलीला, वेलीचा कुठलाही प्रत्यय नाही. जाईची वेल मांडवावर चढली, ती वेल. किंवा पोपट मांडवावर चढला. जाईची वेल मांडवावर चढली. कर्त्यानुसार क्रियापद बदललं, हा कर्तरी प्रयोग आहे. या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून तो झाला अकर्मक कर्तरी प्रयोग. मला पपई आवडते. बघा उदाहरण, मला पपई आवडते. आवड हा धातू झाला. आवडणारी कोण? पपई. या वाक्यामध्ये कर्मच नाही. मला पपई आवडते. आवडण्याची क्रिया पपईवरच घडली म्हणून पपई आवडते. ती पपई. तो पेरू, पेरू आवडतो. मला पपई आवडते. मला पेरू आवडतो. कर्त्यानुसार क्रियापद बदललं, हा कर्तरी प्रयोग आहे. पण या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे उदाहरण अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जाता जाता तुम्हाला प्रयोग ओळखायच्या सोप्या खुणा लक्षात ठेवा. बाकी काही भानगडीत पडू नका. कर्तरी प्रयोगाचं लक्षण काय आहे, कर्मणी प्रयोगाचं लक्षण काय, भावे प्रयोगाचं लक्षण, तिन्ही लक्षणं पाठ करा. वाक्यातला कर्ता कर्म मात्र ओळखा. ते ओळखता आलं तरच तुम्हाला प्रयोगाचं उत्तर लिहिता येईल, अन्यथा येणार नाही. म्हणून प्रॅक्टिस करा. अशी उदाहरणं घ्या
त्या वाक्यातला कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कर्ता कर्म क्रियापद 3 गोष्टी ओळखता आल्या. त्या तिघांकडे बघा. कर्त्याला प्रत्यय नाही, प्रथम विभक्ती आहे, डोळे झाकून लिहा, तो कर्तरी प्रयोग आहे. कर्माला प्रत्यय नाही, कर्म प्रथम विभक्तीमध्ये आहे, डोळे झाकून लिहा, तो कर्मणी प्रयोग आहे. आणि दोघांनाही प्रत्यय आहे, डोळे झाकून लिहा, तो भावी प्रयोग आहे. पण कर्ता कर्म ओळखता आलं तर, कर्ता कर्म ओळखता आलं तर. धन्यवाद मित्रांनो. आज आपण या ठिकाणी थांबूया. आज आपलं वृत्त प्रकरण संपलं. जाता जाता तुम्हाला प्रयोग पण सांगितला आणि आपण आठवडाभर मराठीच्या ज्या काही तासिका बघितल्या त्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुमच्या सरांना विचारा. त्या सरांना नाही सांगता आलं तर मला फोन करायला सांगा. तुमच्या काही अडचणी असेल, कोणताही प्रश्न असेल तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन. सगळ्यांनी छान अभ्यास करा. आता सुट्टी आहे. उद्यापासून आपले गणेशोत्सवाला सुरुवात होते. महाराष्ट्रातला आपल्याला सर्वात मोठा उत्सव आहे गणपती उत्सव. सगळ्यांनी उद्या आता गणपतीच्या प्रत्येक घराघरामध्ये गणपतीचं आगमन होईल. सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घ्या आणि आनंद घेता घेता आपला स्कॉलरशिपचा अभ्यास मात्र करायला विसरू नका. रोज आता तुमचा सिलेबस संपत येईल. सिलेबस संपला की रोज आपण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा आणि काय आलं नाही ते आपण बघा, त्याचं उत्तर शोधा, आपल्या सरांना विचारा. रोज सराव करायचा आहे. स्कॉलरशिपच्या मुलांनी रोज अर्धा 1 तास आपण स्कॉलरशिपला द्यायचंच आहे. आज काही स्कॉलरशिप केलंच नाही असं कधी व्हायला नको. जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत घड्याळी 1 तास, सुट्टी असो अथवा नसो, रोज अर्धा 1 तास स्कॉलरशिप आपल्याला करायची आहे. हे लक्षात ठेवा. आणि सर्वांना उद्याच्या गणेश उत्सवासाठी मी शुभेच्छा देतो. राहुरी पंचायत समिती तर्फे सर्वांना तुम्ही ऑनलाईन तासिका तुम्ही अभ्यासल्या. आता उद्यापासून तुमचा राहिलेला मला वाटतं गणिताचा तास सुरू होणार आहे. राहिलेला गणिताचा भाग तुमचा उद्यापासून सुरू होईल. रोज लिंक असणार आहे. या लिंकला आपण जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. शुभरात्री.